आपल्या सनातन धर्मामध्ये जे देव असतात ना, त्यांना खरंच इतके हात असतात का बरं? आणि जर आहेत, तर त्या प्रत्येक हातातील शस्त्र काय सांगतं? यामागचं सायन्स काय आहे? आणि स्पिरिच्युअली कनेक्शन काय आहे? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तर आपण लहानपणापासून एक गोष्ट पाहत आलेलो आहे, ते म्हणजे गणपती बाप्पांना 4 हात आहेत, दुर्गा माता 8 किंवा 10 हात, म्हणजे अष्टभुजा किंवा दशभुजा. भगवान विष्णूंना देखील 4 हात आहेत. पण कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारलाय का बरं, की देवांना खरंच इतके हात असतात का? जर आपण लॉजिकली विचार केला, बघा, जर आपण लॉजिकली विचार केला तर माणसाला 2च हात असतात. मग देवांना इतके हात कसे आहेत? हे खरंच फिजिकल आहे का? का यामागे सुद्धा काही खोल अर्थ आहे? आणि तो खोल अर्थ शोधताना आपल्याला असं लक्षात येतं की हे सगळं सिम्बॉलिक आहे. सगळा सिम्बॉलिझम, जसं की गणपती बाप्पांच्या हातात मोदक आहे, अंकुश आहे, पाश आहे. दुर्गा मातेच्या हातात त्रिशूल आहे, तलवार आहे, चक्र आहे. हे फक्त शस्त्र नाही आहेत, हे सिम्बॉल्स आहेत. जसं की त्रिशूल असेल तर मन, शरीर आणि आत्मा यावर नियंत्रण. चक्र असेल तर वेळ आणि कर्माचं चक्र. तलवार असेल तर अज्ञानाचा नाश. आणि पाश म्हणजे काय? आपल्या वाईट सवयींवर नियंत्रण. म्हणजेच देव आपल्याला सांगतायत की आपल्या आयुष्यातही या गुणांची गरज आहे. मल्टीटास्किंग आणि पॉवर कनेक्शन. आजच्या काळात आपण सगळे मल्टीटास्किंग करतोय. मग त्यामध्ये काम असेल, घर, फॅमिली, करिअर, पॅशन, हे सगळं सांभाळावं लागतं. आणि तुम्हाला सुद्धा वाटतं ना, कधी कधी असं वाटतं की यार, आपल्यालाही 4-5 हात असते ना तर किती बरं झालं असतं. आणि हेच देवाच्या अनेक हातांचा मीनिंग आहे. ते आपल्याला सांगतात की माणसातही अनेक गोष्टी सांभाळण्याची क्षमता आहे. आता प्रोटेक्शन आणि बॅलन्स बघूया. देवांच्या हातात शस्त्र असतात, ते युद्धासाठी असतात, हे तर खरंच आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण ते फक्त युद्धासाठी नाही आहेत, तर ते प्रोटेक्शनसाठी सुद्धा आहेत. वाईट शक्तींना थांबवण्यासाठी आणि चांगल्या गोष्टींचं रक्षण करण्यासाठी. म्हणजेच आपल्यालाही आयुष्यात चांगल्या गोष्टी जपायला आणि वाईट गोष्टींना थांबवायला शिकलं पाहिजे. आता याच्यामध्ये सायन्स प्लस स्पिरिच्युअलिटी कनेक्शन काय ते सुद्धा बघूयात. आज सायन्स काय सांगतं? आपल्या मेंदूमध्ये मल्टीटास्किंग, डिसिजन मेकिंग, कंट्रोल, हे सगळं होतं. पण त्यासाठी गरजेचा आहे तो फोकस आणि बॅलन्स. आणि स्पिरिच्युअलिटी काय सांगते बरं? अध्यात्म काय सांगतं? मनावर नियंत्रण ठेवा, विचार सकारात्मक ठेवा. म्हणजेच देवांचे अनेक हात हे सायन्स आणि स्पिरिच्युअलिटीचा परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. आणि आजच्या काळात बघितलं तर, मॉडर्न लाईफ मिनिंग बघितलं तर, आजच्या जनरेशनसाठी या सगळ्यांचा अर्थ काय? आपल्याला सुपर ह्युमन व्हायचं नाहीये, पण बेटर ह्युमन मात्र नक्कीच व्हायचं आहे. हे लक्षात असू द्या. देवांचे अनेक हात आपल्याला हेच सांगतात की जबाबदाऱ्या सांभाळा, योग्य निर्णय घ्या, वाईट गोष्टींवर कंट्रोल ठेवा आणि चांगल्या गोष्टी वाढवा. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही गणपती, दुर्गा किंवा विष्णूंची मूर्ती पाहाल ना, तेव्हा फक्त हातांची संख्या बघू नका, त्या प्रत्येक हातामागचा मेसेज समजावून घ्या. देवांना अनेक हात आहेत, कारण ते आपल्याला हे दाखवू इच्छितात की आपण सुद्धा अनेक गोष्टी करू शकतो, आपणही मजबूत होऊ शकतो आणि आपणही आपल्या आयुष्यात संतुलन आणू शकतो. आणि म्हणूनच देवाकडे फक्त मागू नका, त्यांच्याकडून शिकायला सुरुवात करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या भक्तिकोश चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी आहे राहुल आणि तुम्ही पाहत आहात भक्तिकोश. पुन्हा भेटूयात आपण लवकरच अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.